दादा, निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. जशा प्रकारे जोरात प्रचार सुरू आहे. आता 2 दिवस राहिलेले प्रचारात काय सांगता? निवडणूक गेल्या 3 तारखेला फॉर्म भरला आणि 3 तारखेपासून आजपर्यंत प्रचाराची धुरळा उडालेली आपण पाहता. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं एक ठाणे जिल्हा आहे आणि एक पहिल्यापासून एक हे आहे का धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणा जिल्हा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला हा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार आहे आणि नरेश म्हस्के साहेब प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा हा बालेकिल्ला आहे. माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे अहोरात्र जनतेसाठी काम करतात. या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या केंद्र सरकारमध्ये सरकार काम करतं आहे आणि आपण पाहिले गेले 10 वर्ष केंद्राच्या अनेक योजना माननीय नरेंद्र मोदीजींनी आणल्या आणि त्या सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळाला. या 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक योजना आणल्या. त्या योजनेचा सर्वसामान्यापर्यंत लाभ पोचल्या गेला. निव्वळ आणल्या म्हणजे कागदावर ठेवल्या नाही तर प्रत्यक्षात जनतेपर्यंत त्या दिल्या. महिलांना 50% बसचं सवलत असू द्या, या महिलांसाठी स्वयंरोजगार असू द्या, या तरुणासाठी तरुणांच्या हाताला काम असू द्या, या अनेक प्रकल्प या मुख्यमंत्री मोदयांनी आणले. आरोग्याच्या बाबतीत सुविधा ह्यासुद्धा मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली या आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू केले. कॅन्सरसारखा दुर्ग आजार याच्यावर उपचार होणं म्हणजे एका सर्वसामान्य माणसाला परवडत नव्हतं. त्याचासुद्धा साहेबांनी अनेक हॉस्पिटलमध्ये त्याचेसुद्धा उपचार सुरू केले. त्याचबरोबर कॅन्सरचा मोठा हॉस्पिटल जसं टाटा मुंबईला जावं लागत होतं, अनेक रुग्णांना त्या ठिकाणी त्याचा त्रास सहन करावा लागत होता. टाटाला घेऊनच या ठिकाणी ठाण्यातसुद्धा एक रुग्णालय सुरू करण्याचं काम साहेबांनी केलं आहे. काही दिवसात ते रुग्णालय सुरू होणार आहे. हृदयविकाराचा जो काही माणसाला प्रत्येकाला सांगून येत नाही, हे कधीही हृदयविकाराचा तीव्र झटका जर एखाद्याला आला आणि त्या माणसाला उपचार करायचा असेल त्यावेळेला प्रश्न पडायचा का माझ्या खिशात 2-2.5 लाख रुपये आहेत का, मी कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला उपचार करू. परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने हार्ट केअर सेंटर छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये सुरू केलं आणि त्यामुळे सर्वसामान्याचा जीव वाचू शकला. अशा अनेक योजना आहेत, ज्या आरोग्याच्या बाबतीत असू द्या, ज्या आपल्याला मला वेळ कमी पडेल, आपण ही मुलाखत घेताना थकाल, अशा योजना या 2 वर्षामध्ये साहेबांनी प्रत्यक्ष सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोचवल्या. आणि हे गोरगरिबाचा सरकार, हे शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, कामगारांचा यांचा सरकार आहे आणि त्यांचा नेतृत्व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात. आजही ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, परंतु कार्यकर्ता म्हणून काम करतात. 24 तासापैकी 18-18, 20-20 तास काम करतात आणि त्यामुळे या ठाणे जिल्ह्यामध्ये नरेश म्हस्के साहेबांसारखा कार्यकर्ता जो हाडामासाचा कार्यकर्ता आहे त्याला या ठाणे जिल्ह्यामध्ये एक उमेदवारी या ठाणे शहरामध्ये त्याला उमेदवारी दिलेली आहे. आणि ह्या ठाणेच्या लोकसभा 25वर देशाचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्राचं तर आहेच, परंतु देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि शिंदे साहेबांनी मोदी साहेबांना जो शब्द दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या 40पेक्षा जास्त म्हणजे 45 जागा मी निवडून आणेन, हा शब्द खरा होताना दिसत आहे. जसं आपण म्हटलं की हा शिवसेना ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नेमकी राजन विचारे आणि नरेश म्हस्के दोन्ही दिघे साहेबांचे शिवसैनिक आहेत. नेमकी खरं कुठलं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे? मला माहिती आहे खरी शिवसेना कोणाकडे आहे? शिंदे साहेबांकडे आहे. धनुष्यबाण कोणाकडे आहे? शिंदे साहेबांकडे आहे. आणि दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला दिघे साहेबांचा ज्या ठिकाणी अपमान झालं, ज्या ठिकाणी दिघे साहेबांना अनेक सहन करावं लागलं, त्याच्याबरोबर राहणारे जे बाळासाहेबांना मान्य नव्हतं, बाळासाहेबांनी सांगितलं होतं
का मला जर काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ आली तर माझा दुकान मी बंद करेल, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून लढणारी शिवसेना खरी होऊ शकते का? शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचे विचार, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार हे महाराष्ट्रामध्ये अंगीकृत करून आणि त्यांनी जी शिवसेना, खरी शिवसेना जी शिंदे साहेबांकडे आहे, धनुष्यबाण हा शिंदे साहेबांकडे आहे, धनुष्यबाण म्हणजे खरी शिवसेना आणि त्या शिवसेनेचा उमेदवार नरेश म्हस्के साहेब आहेत आणि म्हस्के साहेबांनी या ठाणे महापालिकेत अनेक कामं केलेली आहेत, हेही आपल्याला माहिती आहे. आज शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सीट आपण लढत आहोत. कार्यकर्ता म्हणून नरेश म्हस्केंना उमेदवारी दिलेली आहे, प्रत्यक्षात हे मत शिंदे साहेबांना जाणार आहे, हे मत धनुष्यबाणाला जाणार आहे, हे मत माननीय नरेंद्र मोदींना जाणार आहे. त्यामुळे हे महायुतीचं सरकार आहे. आज मनसे पण आमच्याबरोबर आहे, राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादीही आमच्याबरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा या सीटच्या बाबतीत बोलण्याला काही हेच नाही आहे, कारण ही सीट ज्या मागच्या वेळेला 4 लाखांनी निवडून आली होती ती धनुष्यबाणावरच आली होती, त्यावेळेला 6 लाखांनी ही सीट निवडून येईल असं आम्ही जाहीर सांगतो. हीच ठाणे जे शिवसेनेच्या बाल्य किल्ल्यात आहे, या बाल्य किल्ल्यात उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते. नाही, ते काय बोलणार आहेत तुम्हाला माहिती आहे. त्यांना दिलेली स्क्रिप्ट असते आणि त्यांचे ते स्क्रिप्टवर लिहिलेले असतात, ते बोलणार आहेत. ते काय बोलणार? आयुष्यभर ते गद्दार. पण गद्दारी कोणी केली? गद्दारी शिंदे साहेबांनी केली की आपण केली विचारांशी? ती बघा ना. मला त्यांच्यावर बोलण्याचा एवढा अधिकार नाही, का एवढा मी मोठा झालेलो नाही, परंतु मी एवढंच सांगेन का गद्दारी कोणी केली? अरे ते स्वाभिमानी होते म्हणून बाहेर पडले आणि खऱ्या भाजप आणि शिवसेनेची मूळ युती आहे, ज्यांनी या देशामध्ये हिंदुत्वाचा नारा दिला, ज्यांनी या देशाला एक प्रगतीपथावर नेलं, त्यांच्याबरोबर आपण राहणं अपेक्षित आहे. 500 वर्षी राम मंदिराचा प्रश्न होता, प्रलंबित प्रश्न, ज्यांनी सोडवलं त्यांच्याबरोबर आपण प्रामाणिक राहणं अपेक्षित आहे. त्यांचे विचार सोडून आपण दुसरीकडे गेलात, कोणाकडे गेलात? जे देशाला खड्ड्यात टाकले 60 वर्ष, ज्याने देशाला या कुठल्या रसातळाला नेऊन ठेवलं आहे, त्यांचे विचार तुम्ही अंमलात आणता. अरे कुठे? आणि त्यांच्या सभेने काही ठाण्यामध्ये फरक पडणार नाही आहे. ठाणा हा दिघे साहेबांचा गड आहे, ठाणा हा शिंदे साहेबांचा गड आहे. त्यामुळं ठाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव साहेबांनी सभा घेऊ द्या, या आनंद अजून कोणाला तरी आणून त्यांनी सभा घेऊ द्या, आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कामाला लागलेलो आहोत. प्रत्येक शिवसैनिक हा नरेश म्हस्के म्हणून काम करतोय आणि त्यामुळे धनुष्यबाणाचा विजय हा पक्का आहे आणि तोही विजय अतिशय शिंदेसाहेबांना अपेक्षित असणाऱ्या एवढ्या मताधिक्याने तो विजय होईल, एवढंच या प्रसंगी मी बोलतो. ठाण्यात महाविकास आघाडीची 4 ते 5 जाहीर सभा झालेल्या, जिथे मोठमोठे नेते त्या प्रचारात आले आणि महायुतीची एकही सभा तिथे दिसत नाही. आम्हाला सभा घेण्याची आवश्यकता काय आमच्या नेत्यांना वाटली नाही आहे, कारण आमचे कार्यकर्ते लोकांपर्यंत जातात. का आमच्याकडे कार्यकर्त्याचा थवा आहे, आमच्याकडे कार्यकर्ता प्रत्येक घरामध्ये जातोय, तो मतदाराशी सुसंवाद साधतोय, शासनाने केलेली कामे, केंद्र शासनाने केलेली कामं मतदारांपर्यंत पोचवतोय आणि त्यामुळे आम्हाला कॉर्नर सभा आमच्या ज्या होतात ना, त्या जाहीर सभेच्या रूपांतरामध्ये होतात. मी माझ्या प्रभागामध्ये, माझ्या विभागामध्ये 11 कॉर्नर सभा घेतल्या. 11 कॉर्नर सभेचा प्रतिसाद जर आपण पाहिला, आपण प्रत्येक वेळेला शूटिंग करत होता, ते दाखवा तुमची जाहीर सभा ना आमची कॉर्नर सभा, चौक सभा आम्ही ज्याला म्हणतो. त्या चौक सभेला जेवढी पब्लिक असते तेवढी यांच्या जाहीर सभेला सुद्धा पब्लिक नसते. आणि उद्धव साहेबांनी जरी जाहीर सभा घेतली, आमच्या ठाण्याचा शिवसैनिक आणि महायुतीचा कार्यकर्ता कुठेही हलणार नाही. महायुतीने निश्चित केलेला आहे का महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि केंद्रामध्ये नरेंद्रभाई मोदी यांना आपल्याला त्या गादीवर बसवायचं आहे आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांचा सन्मान ठेवायचा आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान ठेवायचा आहे, अजितदादा पवारचा सन्मान ठेवायचा आहे. आणि राज ठाकरे साहेब मूळ शिवसेनेतनं बाहेर पडून गेल्यानंतर ते सुद्धा बाहेर होते, परंतु ज्यावेळेला शिंदे साहेबांकडे मूळ शिवसेना आली आणि आता राजसाहेबसुद्धा आमच्याबरोबर आलेत, त्यांचाही सन्मान आम्हाला ठेवायचा आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागलेला आहे, मग तो मनसेचा असू द्या, या तो BJPचा असू द्या, या तो अजितदादांचा राष्ट्रवादीचा असू द्या, आमचा शिवसेनेचा असू द्या. प्रत्येक कार्यकर्ता हा आणि RPIचा आठवले गट, जोगेंद्र कवाडे गट
रासपा म्हणजे ज्या महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांनी स्वतःचा कार्यकर्ता अशा प्रकारे उतरवलेला आहे का तो नरेश म्हस्के म्हणून काम करत आहे. प्रत्येक या महायुतीतला घटक आपला नरेश म्हस्के म्हणून काम करत आहे. त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो नरेश म्हस्केंचा विजय आजपर्यंत जे ठाण्यामध्ये दिलेला लीड हे लीड सगळ्या क्रॉस करून आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा विजय होणार आहे. याच्यात कुठलाही दुमत नाही. एक नरेश म्हस्के आमचा चांगला उमेदवार आज लोकसभेमध्ये जाणार आहे. कारण नरेश म्हस्केच्या बाबतीत आपण पाहिलं तर विद्यार्थी सेनेच्या चळवळीपासून आजपर्यंत तो काम करत आहे आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज ते उमेदवारी त्यांना मिळालेली आहे आणि शिंदेसाहेबांचे विचार हे त्यांच्यावर रुजलेले आहेत. दिघे साहेबांचे विचार त्यांच्यावर रुजलेले आहेत. बाळासाहेबांचे विचार त्यांच्यावर रुजलेले आहेत. त्यामुळे तो हे आवाज उठवण्यासाठी तो दिल्ली दरबारी जाणार आहे. त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या अनेक योजना या ठाणे शहरात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आज आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजही त्यांच्या वचननाम्यावर असू द्या या पोस्टरवर असू द्या कार्यकर्ता धनुष्यबाणाचा म्हणून टाकलेला आहे. मी कोणी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे आणि त्यांनी कार्यकर्ता म्हणून ते काम आजपर्यंत केलेलं आहे. उद्या इथे खासदार जरी झाले तरी कार्यकर्ता म्हणून काम करतील या बाबतीत आम्हाला दुमत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं आहे की आमची केलेली कामे नरेश म्हस्केंनी आपल्या वचननामामध्ये दाखवले. महाविकास आघाडी आमच्याबरोबर कुठं होती? जे वचननाम्यामध्ये कामं आहेत ती कामं महायुतीने केलेली आहेत. शिवसेना भाजपाने केलेली आहे आणि शिवसेना भाजपाने केलेली कामं वचननाम्यामध्ये दिलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेली कामं वचननाम्यात शिंदे साहेबांनी सांगितलं आहे मी बोलणार नाही, मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण मी कामाने उत्तर देईन. आणि शिंदेसाहेब 24 तासापैकी 18 तास जनतेसाठी काम करतात. ती जनता कदापि विसरणार नाही. कोरोनाच्या काळात कोण घरात बसलं होतं, कोण रस्त्यावर उतरलं होतं त्यांनी पाहिलेलं आहे. एखादी छोटी घटना जरी महाराष्ट्रात कुठली घडली ना तर शिंदेसाहेब तिथे धावून जातात. आता तुम्ही पाहिलं कोकणामध्ये ज्यावेळेला इसालवाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतानासुद्धा ते त्या गडावर गेले. ते धाडस आणि तो कार्यकर्ताच करू शकतात आणि ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घडवलेला कार्यकर्ता बाळासाहेबांच्या विचाराने पछाडलेले कार्यकर्ते त्यांनी ते केलेलं काम कदापि जनता विसरणार नाही. आणि म्हणून नरेश म्हस्के साहेबांनी सुद्धा या ठाणे शहर महापौर असताना जे केलेले काम कदापि जनता विसरणार नाही. मतदार राजा हुशार आहे, तो बघून मतदान करणार आहे. त्यामुळे नरेश म्हस्के साहेब प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. महायुतीचा प्रत्येक घटक मी तुम्हाला सांगितलं कारण काही नावं आपल्याला घेण्यासाठी मी उशीर केला, परंतु प्रत्येक घटक मी तुम्हाला सांगेन का अशा प्रकारे काम करतोय तर तो प्रत्येक घटकाचा कार्यकर्ता नरेश म्हस्के म्हणून काम करतोय. आणि असा काम करणारा मला वाटतं या पहिले इलेक्शन आम्ही पाहिलेलं आहे का हा प्रत्येक घटकाचा कार्यकर्ता हा नरेश म्हस्के मीच, धनुष्यबाण मीच म्हणून काम करतोय. धनुष्यबाणाचा विजय हा अटळ आहे, परंतु तो विजय असा होईल का यांच्या सर्व सुपडा साफ होईल आणि धनुष्यबाण हा चांगल्या प्रकारे विजय करू. का रामाचा बाण आहे, धनुष्यबाण रामाचा बाण आहे आणि त्या धनुष्यबाणाचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. आपल्या मार्फत लोकांना काय आव्हान असेल? मी नगरसेवक म्हणून, मी या विभागाचा विभाग प्रमुख म्हणून, मी कोपडी पाटपकडीचा समन्वयक म्हणून शिवसेनेच्या वतीने सर्वांना मी आवाहन करेन की आपण योग्य उमेदवार जे आपल्यासाठी 24 तास राबणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे उमेदवार आपण दिलेले आहेत नरेशजी म्हस्के साहेब, नरेंद्र मोदी साहेबांना यांचा मत जाणार आहे. त्यामुळे आपण धनुष्यबाणाच्या पुढे बटन दाबून आणि नरेशजी म्हस्के साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करा. नरेशजी म्हस्के साहेबांचा विजय म्हणजे शिंदे साहेबांचा विजय, नरेशजी म्हस्के साहेबांचा विजय म्हणजे नरेंद्र मोदी भाईंचा विजय. कारण या देशाला प्रत्येक एक शिलेदाराची गरज आहे आणि त्या शिलेदार आपण आपल्या बहुमूल्य एका मताने निवडून देणार एवढीच मी अपेक्षा सर्व नागरिकांकडनं करतो. आम्ही जे काही या ठिकाणी काम करतो, जनतेची सेवा करतो, त्या सेवेच्या रूपी आम्ही एकच मागतो का आपण आम्हाला एक मत हे धनुष्यबाणाला द्या आणि आमचा जी काय सेवा तुमच्या चरणी रुजू होऊ द्या.
एवढंच मी प्रार्थना करतो. सर्व मतदारांना आव्हान करतो, कारण आपण सकाळी पहिले उठून आपला मतदान करून घ्या आणि सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, हा माझं आव्हान असेल.